महाराष्ट्र में हो रहे विधानसभा के चुनाव के अनुषंग से वंचित बहुजन आघाड़ी ओर से शुक्रवार 18 अक्टूबर 2024 को होटल कर्निवल जिंतूर रोड पर संवाद बैठक का आयोजन किया गया था। इस बैठक में मार्गदर्शन करते हुए वंचित बहुजन आघाड़ी के परभनी विधानसभा मतदार संघ के उम्मीदवार सैयद समी उर्फ माजुलाला ने कहा कि विधायक ने विकास तो नहीं किया पर जिले को भकास करके छोड़ा। सांसद व विधायक प्रतिनिधित्व करते आ रहे हैं, इसके बावजूद जिले का अब तक अपेक्षाकृत विकास नहीं हुआ और वो विकास कामों से कोसों दूर है। स्थिति ये है कि एमआईडीसी के कुछ कारखाने शुरू है तो बाकी सभी बंद है। विधानसभा मुस्लिम नौजवान के ताल्लुक से विधानसभा में अपशब्द इस्तेमाल करके चौकसी कर जेल में डालने ऐसे प्रकार से मुस्लिम के खिलाफ ये हरकत विधायक ने की है। अब इसको उस जगह दिखाने का वक्त आ गया है। दलित ओबीसी मुस्लिम साथ आ गए तो जिले के राजकारण में बदलाव होगा। जात पात भानगढ़ में न पड़कर एकता से मतदान करके एडवोकेट प्रकाश अम्बेडकर के हाथों को मजबूत करने का आह्वान माजुलाला ने किया। उस वक्त मंच पर विभागीय प्रवक्ते डॉक्टर धर्मराज चौहान, उपाध्यक्ष एडवोकेट गोविंद दड़वी, मूसा नागानी, बशीर अहमद, कलीम अंसारी, मेराज कुरैशी, ओबीसी के जाधव, मोहसिन खान, उमर चाऊ, शहर अध्यक्ष रंजित मकरंद, राजू गायकवाड़, पूर्व अध्यक्ष रुमाले, प्रमोद कुट्टे, अफसर खान, इमरान खान, सैयद मुश्ताक, समीर पोलार्ड आदि उपस्थित थे। करायला पाहिजे होते लोकसभेमध्ये तसं आलं आणि विधानसभेमध्ये असं होणार, या बाबतीत काय सांगायचं? आत्तापर्यंत भारताच्या लोकशाहीमध्ये आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या प्रस्थापित पक्षांनी दलित, आदिवासी, बहुजन या सर्वांची दिशाभूल केलेली आहे। दरवेळेस या पक्षांनी वंचितसोबत बोलणी करत होते आणि त्यांना नियोजन करण्यासाठी वेळ देत नव्हते। परंतु यावेळेस महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदा असं झालेलं आहे की वंचित बहुजन आघाडीनं आपले 2 याद्या जाहीर केल्या आणि महाविकास आघाडी किंवा महायुती यांची एकही यादी जाहीर झालेली नाही आणि त्यांनी त्याची धसकी घेतलेली आहे। आणि त्याचं कारण आहे की संविधानाच्या नावावर त्यांनी जे नाही का आकांड तांडव केलेला आहे किंवा जो निर्णय ST SC उपवर्गीकरणाचा जो निर्णय आहे जो त्यांच्या अखत्यारीतला नाही तर त्यांनी कोर्टाच्या माध्यमातून त्याच्यावर नाही का हा निर्णय दिलेला आहे। आणि याबद्दल इथला आमदार, इथला खासदार किंवा इथला पक्ष कोणतीही भूमिका व्यक्त करायला तयार नाही आणि याचा जाब म्हणून हा इथला SC ST OBC वर्ग या वंचित आघाडीच्या या माजुलाला यांना वोट देऊन त्याची ताकद दाखवतात। जर याच्या पुढे विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काही झाली होती का महाविकास आघाडी? महाविकास आघाडी ही सतत त्यांच्यातच आपसी नाही का तालमेल नाही, अजूनही त्यांच्यात तालमेल नाही आणि ते वंचितला घेऊन त्यांची स्वतःची जी घोडदौड आहे ती त्यांना थांबेल अशी त्यांना भीती आहे आणि म्हणून त्यांना ते बाहेर ठेवण्याचा त्यांचा घाट आहे। परंतु वंचित आघाडी त्यांच्याशिवाय आपली ताकद दाखवणार आहे आणि यावेळेसचं चित्र निश्चितच विधानसभेमध्ये वंचित आघाडीचे अनेक आमदार दिसून येणार। सर, प्रतिस्पर्धी महायुती आघाडी का महाविकास आघाडी, महायुती का महाविकास आघाडी तुम्हाला जास्त? महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही सारख्याच आहेत। एक नागनाथ आहे, दुसरा सापनाथ आहे आणि SC ST OBC वर्गाला हे कळून चुकलेलं आहे आणि म्हणून आमची लढाई ही जिंकण्याची आहे आणि अगदी आम्ही त्या विजयाच्या शेवटच्या पायरीवर आहोत। महादेव जानकर यांची युती तुटली आली आहे। जर एखादा ओबीसी कॅन्डिडेट जर आपल्या समोर दिलं इथं ऑलरेडी माजुलाला दिलेले आहेत। नाही महादेव जानकर यांची रासपाची युती तुटली आली आहे। जर त्यांनी एखादा उमेदवार इथं सोडलं ओबीसी मग काय करणार? ओबीसी समाज त्या अनुषंगानं मतदार राजा आधी अगदी सुज्ञ आहे, प्रबुद्ध आहे, जाणकार आहे। आत्तापर्यंत महादेव जानकर हे कोणत्या पक्षासोबत होते, युतीसोबत होते याचा विचार ते करणार आहेत आणि आता त्यांचं आपसी मतभेद झालेले आहेत आणि त्या माध्यमातून ते बाहेर पडलेले आहेत आणि या निमित्तानं अशा वेळी राजकारणाची ही दिशा ती बदलू शकत नाहीत आणि मतदार राजा हा सुज्ञ आहे, तो फक्त वंचित आघाडीची निवड करेल। परभणी विधानसभेच्या मार्फत आजचा हा संवाद घ्यावा येत होता। वंचित बहुजन आघाडी परभणी विधानसभेचे सर्व कार्यकर्ते, उत्तरचे जिल्हा अध्यक्ष, त्याचबरोबर OBC समन्वय समितीचे अध्यक्ष आणि आमचे पक्षाचे जिल्ह्याचे निरीक्षक गोविंद दळवी साहेब आणि इथले पक्षाचे अधिकृत उमेदवार सय्यद माजुलाला यांच्या
प्रमुख उपस्थितीमध्ये आजचा हा संवाद मेळावा झाला. उमेदवार आणि पक्षाचे पदाधिकारी या दोघांमध्ये समन्वय साधण्यासाठीचा हा संवाद मेळावा होता आणि त्या अंतर्गत पक्षातील पदाधिकाऱ्यांचा आणि उमेदवाराचा इथे संवाद साधण्यात आला. बाळासाहेबांच्या माध्यमातून मागच्या काही महिन्यांपूर्वी ओबीसींना जवळ करण्यासाठी बरंचसं काही काम करण्यात आलं. आपण त्याचे भागीदार होतात. काय सांगाल ओबीसी समाज जर सोबत आला तर परभणी विधानसभेचे चित्र हा फार वेगळं असू शकते. हे बघा, मी पहिल्यांदा परभणी विधानसभेचं चित्र तुम्हाला सांगतो. परभणी विधानसभेमध्ये इथं मुस्लिम आणि ओबीसी नेक टू नेक आहे आणि सगळ्या त्याच्यानंतरची जी लोकसंख्या आहे ते मराठा समाजाची जी 78,000 आणि आपण पाहिलं जसं आता सजूलालाबाईंनी सांगितलं की माजूलालाबाईंनी सांगितलं की मागच्या 40 वर्षापासून मराठा समुदायाचा इथं आमदार निवडून येतो. फक्त खान पाहिजे का बाण पाहिजे एका मुद्द्यावर. आणि ओबीसीला कधी नगण्य स्थान मिळालं हो सर, ओबीसीला कधी उमेदवारीच मिळाली नाही आणि आज मुस्लिम समाजाला दिल्यानंतर हा खान पाहिजे का बाण पाहिजे असा विषय येतो. आज तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रामध्ये जे जातीय द्वेष, जातीय तंटा जो निर्माण करण्याचं काम झालेलं आहे, कारण जरांगेचा जो पहिला लढा होता हा प्रस्थापित मराठा विरुद्ध विस्थापित मराठ्यांचा होता, पण नंतर स्वतःच्या राजकारणापायी त्यांनी तो लढा मराठा विरुद्ध ओबीसी असा केला आणि त्याचे परिणाम असं झाले की मराठा आणि ओबीसी या दोन समाजामध्ये कधी नव्हे तेवढा द्वेष निर्माण झाला. त्याचा परिणाम असा झाला की आज प्रत्येक ठिकाणी मराठा एका बाजूला तोंड करतो आणि ओबीसी एका बाजूला तोंड करतो. ह्याच्यामध्ये समेट घडवण्याचं काम आदरणीय श्रद्धेय बाळासाहेबांनी केलं. त्यांनी सरळ सांगितलं मुंबईच्या सभेमध्ये की मराठ्यांचं ताट हे वेगळं असलं पाहिजे आणि ओबीसीचं ताट हे वेगळं असलं पाहिजे. आज तुम्हाला मी जसं प्रथमतः पहिल्यांदा सांगितलं की इथली ओबीसी बहुल आणि मुस्लिम बहुल, ओबीसी मुस्लिम दलित हे 3 कॉम्बिनेशन जर एकत्र आलं तर परभणी विधानसभा ही वंचित बहुजन आघाडीच्याच पारड्यात पडेल आणि सय्यद समी विरुद्ध माजूलाला हे परभणी विधानसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हे प्रचंड मताधिक्याने निवडून. लड़के साहब के नेतृत्व में पूरे कार्यकर्ताओं की बैठक थी, पदाधिकारियों की बैठक थी, संवाद मेला हुआ था, सबको बुलाए उन्होंने, सबका मेरे साथ परिचय करा के वंचित बहुजन आघाड़ी में जो इन लोगों ने और बहुत अच्छे से नियोजन लगा के दिए और उसको आगे लेके जाना मेरा काम है. और कहीं मेरे से कुछ कहीं वैसी वो होंगे हमारी अंडरस्टैंडिंग है, उन्हें को आगे की दिशा देते रहेंगे, उससे मैं काम करते रहूँगा. और मुस्लिम समाज का जो काम है वो तो वो कर रहा हूँ. मेरे पास कितनी बड़ी टीम है आज सबको मालूम. बॉस, नवीन पक्षात प्रवेश झालेला आहे तुमचा, काय वाटलं? हाँ, नए पक्ष में प्रवेश हुआ आज. अब नए पक्ष में उम्मीदवार है न्याय मिलेगा. जी जी प्रवेश कराने वाले जी ये पार्टी ने भी तो न्याय दिया. जी क्या बात. वंचित बहुजन आघाड़ी ने न्याय देने का काम किया और इसके अंदर लड़ने की एक दिशा दी मुस्लिम समाज को. जी ये न्याय का काम है. बॉस, परभणी विधानसभा के अंदर उसको मैं प्रवेश के रूप में नहीं देखूंगा. जी, जी. न्याय के न्याय के जी बाला साहब ने आपको न्याय तो दिया. बहुत बड़ा साहब ने मौका दिया लड़ने का और हर समाज का नेतृत्व करने का. मैं सबको लेके चलूंगा यहाँ से. सभी समाज को न्याय मिलेगा. सवाल इसमें सबको मिलेगा. आज तक मिला क्या? जी जी जरूर. 7.5 साल 10 साल के कार्यकाल में 7.5 साल बीजेपी के साथ रहे अंदर नहीं रहा. नहीं नहीं क्या गलत बात है? तो फिर विकास क्यों नहीं हुआ? आपको लगता है 7.5 मेडिकल कॉलेज साल जल्दी का होगा? जो कार्यकाल है वो पूरा कार्यकाल गवर्नमेंट में रहे हुआ इंसान है. वो तो उसने विकास करना चाहिए था. वो तो गवर्नमेंट को भी नाम नहीं वो रखता. तो कहते हो कार्य सम्राट. उसको लगता है आप लोग वो कर रहे सम्राट. नहीं, वर्ड क्या उनके है? कार्यकर्ता वर्ड कहते क्या हैं. है? सम्राट शहर की हालत देखा जाए तो बहुत खस्ता हालत है. आप तो आपकी महानगर पालिका संभाली वाली, क्या कहना जो चाहेंगे? थे हिंदुस्तान में बाबा साहब अम्बेडकर सम्राट वैसे लोगों को लगता है तो क्यों हुआ देता क्या वर्ड यूज करते आप लोग मीडिया में. सर बॉस, आप नगर पालिका के सभापति रह चुके हैं, उप महापौर रह चुके हैं. उस सालम से आपको सिटी का सब सर्वे है, ले रास्ते क्यों नहीं बने? भूमि पुत्र हूँ. उसके बाद ये सब बना. अच्छा. ये मेरे परिवार में ये सब बाहर के लोग आए, कुछ भी बोलते रहते. माइकल जैक्सन ने बोला था मैं 150 साल जीऊंगा. ये बोल रहे 1 लाख वोट से आ जाऊंगा. जितने धन जा सबको मालूम है दुनिया में क्या क्या होगा. ऐसा कोई कर सकता नहीं. आज भी फिरौन बड़े हुआ है, उसको बहुत बड़ा घमंड था. बॉस, परभणी जनता को क्या आह्वान करेंगे आप?
परभनी की जनता को मैं आह्वान करूँगा विकास के मुद्दे पे वोट देना चाहिए। आज तक उनका शोषण करके खान वाजेगा वान वाजे आपने सवाल कर रहे थे क्या हासिल हुआ उससे। आज ये सोसाइटी के अंदर हर समाज रहता है, हर समाज को हासिल क्या हुआ। अच्छा, परभनी के आमदार ऐसा बोल रहे हैं कि मुस्लिम समाज उनके साथ में। वो तो आपको अच्छे तरीके से मालूम किसके साथ है। मुस्लिम समाज को टेररिस्ट कौन ने बोले हुआ है, 14 बच्चों को अंदर कौन ने डाले हुआ है, ऑन रिकॉर्ड बोले हुआ है, ऑन रिकॉर्ड बोले हुआ है, उन्होंने ऑन रिकॉर्ड डाले हुआ है और वो उसके पूरे पुरावे है। आज उन्होंने हमारे समाज के बाद जा रहे नाक रगड़ के वोट मांग रहे, गलत बात है, शर्मिंदगी की बात है, ये नहीं करना चाहिए। वो मरता क्या नहीं करता वो चल रहा वो विषय है। मरता क्या नहीं करता वो विषय है। और एक चीज है, माइकल जैक्सन ने बोला था मैं 150 साल जीऊंगा, चैलेंज कर रहा था। डॉक्टरों की टीम थी उसके पास, डॉक्टरों की टीम की सब थी, क्या हाल हुआ, ये रिजल्ट आने वाला है। आज वंचित बहुजन आघाडी परभणी विधानसभा मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्ते प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक संवाद बैठक होती, समन्वय बैठक होती। या विधानसभा मतदारसंघातील 4 जिल्हा परिषदेचे सर्कल, 8 पंचायत समितीचे गण, या महापालिकेतले इतर वार्ड, या सर्व आमच्या यंत्रणांची या संदर्भातले जे प्रमुख लोक आहेत त्यांची बैठक घेऊन प्रचाराच्या संदर्भातल्या अतिमहत्त्वाच्या सूचना दिल्या होत्या। उमेदवाराची ओळख करून देण्यात आली होती, उमेदवाराचा पात्र परिचय, कार्यकर्त्यांचा पात्र परिचय, पदाधिकाऱ्यांचा पात्र परिचय आणि निवडणुकीची पुढची तयारी कोणत्या पद्धतीने कशी करायची आहे यासाठी ही बैठक होती। अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे। खूप उत्साहाचं वातावरण आमच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि इथून पुढे आमच्या निवडणुकीची रंगीत तालीम सुरू होणार। परभणी जिल्ह्यात 2च उमेदवार दिलेले आहे, 4 विधानसभा आहेत। या ठिकाणी आम्ही महाराष्ट्रामधून जी मुस्लिमांची 10-11 लोकांची उमेदवारी जे पहिल्यांदा जाहीर केलेली आहे त्या उमेदवारीच्या यादीमध्ये पहिल्यांदा परभणी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार म्हणून माजुलाला उर्फ सय्यद सलीम यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे। या उमेदवारीला जाहीर झाल्याच्या नंतर पुढच्या आमच्या विरोधी पक्षांमध्ये एक खळबळ उडालेली आहे आणि आमचा उमेदवार जाहीर केल्यामुळे पुढच्या लोकांना कोण उमेदवार या ठिकाणी द्यायचा त्यांना आता हे सध्या सुधरत नाही आहे। सध्या परेशान आहेत की याला काउंटर म्हणून आपण काय केलं पाहिजे आणि आमचा उमेदवार अत्यंत ताकदीचा आहे, स्वतःची एक ओळख असलेला उमेदवार आहे, प्रशासनावर चांगली पकड असलेला उमेदवार आहे, त्यामुळे त्यांची दानादान होत आहे। स्टँडिंग आमदार म्हणत आहे माझ्या पुढे कोणताही उमेदवार टिकणार नाही। ते त्यांच्या पुढे कोणता उमेदवार टिकणार आहे आणि कोणता उमेदवार टिकणार नाही ते आता मतमोजणीच्या नंतर कळणार आहे। त्यांच्या कामाच्या संदर्भामध्ये परभणी विधानसभा मतदारसंघातील जनता जाणून आहे। त्यांच्या कामाच्या आणि कृतीच्या संदर्भात लोकांमध्ये जो काही मेसेज जायचा तो गेलेला आहे आणि त्यांनी स्वतःचं घर भरण्याचं, स्वतःचं पोट भरण्याचं, स्वतःच्या संस्था डेव्हलप करण्याचं आणि स्वतःची माणसं मोठी करण्याचं काम केलेलं आहे। परंतु मतदारांना वाऱ्यावर सोडून दिलेलं आहे, जनमानसांना वाऱ्यावर सोडून दिलेलं आहे। आरोग्य, शिक्षण, रोजगार या प्रश्नांना भूलथाप देऊन बाजूला सारून त्यांनी त्यांचं साम्राज्य उभं करण्याकडे लक्ष दिलेलं आहे। त्यामुळे आता जनतेने ठरवलेलं आहे की त्यांचं साम्राज्य आता त्यांना लखलाभ असो, आम्ही आमचं जनतेचं रयतेचं राज्य निर्माण करण्यासाठी तमाम शोषित वंचित घटकातील कार्यकर्त्यांना घेऊन ही निवडणूक जिंकण्याचं कार्यकर्त्यांनी ठरवलेलं आहे। या विधानसभा निवडणुकीसाठी पक्षनेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी प्रामुख्याने सातत्याने सांगलेलं आहे आरक्षण या एका विषयावर ही महाराष्ट्राची निवडणूक होणार आहे आणि आमचा या परभणी विधानसभा मतदारसंघातला जो मुद्दा आहे, लोकसभेमध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त जर आरक्षणाचा मुद्दा कुठं गाजला असेल तर तो परभणी लोकसभेला गाजलेला आहे, परभणीमध्ये गाजलेला आहे। परभणीच्या लोकसभेमध्ये ओबीसी विरुद्ध मराठा हा जो काही संघर्ष आपण बघितलेला आहे, जातीवर जे काही त्या ठिकाणी मतं झालेली आहेत आणि ज्यांची संख्या असून ज्यांना नाकारण्यात आलेला आहे, या सगळ्या निवडणुकीच्या या सगळ्या समीकरणांचा या ठिकाणी विचार करून या परभणी विधानसभा मतदारसंघामध्ये आरक्षणाचा विषय असेल, आरक्षण वाचवण्याचा विषय असेल, त्यानंतर या ठिकाणची बेरोजगारी असेल, रस्ते असेल, वीज, पाणी, बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य याची जी दुरावस्था झालेली आहे, या सगळ्या प्रश्नावर ही निवडणूक होणार आहे। ज्या निवडणुकीचा आणि आरक्षणाचा मुख्य मुद्दा आहे ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे, यासाठी ही लढाई आहे। महाविकास आघाडीतून असा आरोप सातत्यपूर्ण केला जातो की दलित, वंचित आणि मुस्लिमांच्या मतांचं ध्रुवीकरण वंचित करत असते, याबद्दल काय? त्यांच्याकडे दुसरा मुद्दा नसल्यामुळे तो मुद्दा ते पुढे करत आहेत।
जर त्यांना असं वाटत असेल दलित, मुस्लिम आणि इतर ओबीसीचा मुद्दा पुढे करत आहेत, तर त्या महाविकास आघाडीला माझं आव्हान आहे की आम्ही 10-11 उमेदवारांची लिस्ट मुस्लिमांची जाहीर केली, त्यांनी किमान 2 तर मुस्लिम देऊन बघावेत. आहे का त्यांच्यामध्ये हिंमत? मुस्लिमांना उमेदवारी देण्याची हिंमत आहे? त्यांच्यामध्ये उमेदवारी देण्याची हिंमत नाही. आम्ही एका पहिल्या लिस्टमध्ये 10-11 मुस्लिम जाहीर केलेले आहेत, त्यांची अजून एकाही मुस्लिम उमेदवाराची त्या ठिकाणी घोषणा होताना दिसत नाही आहे. ते आपण बघितलेलं आहे. लोकसभेमध्ये अपेक्षेप्रमाणे सुमार काम झालेलं आहे. विधानसभेची तयारी रणसिंग फुंकलेली आहे. कशा पद्धतीने आपल्या नेतृत्वाखाली आणि अतिशय मोठे नेते आहेत मंजुलाला, कशी रणनीती? फिनिक्स पक्षाप्रमाणे वंचित बहुजन आघाडी परभणी जिल्ह्यात, परभणी विधानसभा मतदारसंघात पुन्हा नव्याने त्या ठिकाणी उडान करणार आहे, नव्याने त्या ठिकाणी झेप घेणार आहे. आणि जे काही पहिल्या निवडणुकांमध्ये आमच्याकडून प्रत्यक्षरित्या चुका झाल्या असतील त्या सर्व दुरुस्त करून आम्ही नव्याने सुधारणा करून या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. आणि आमची सर्व यंत्रणा तयार आहे, सर्व सज्ज यंत्रणा कामाला लागलेली आहे. निश्चितपणे त्याचा परिणाम येत्या काळामध्ये दिसेल. लोकसभेमध्ये महत्त्वपूर्ण ठरलेला मतदानाचा टप्पा ज्या समाजाचा आहे, एसटी समाजाचा, मुस्लिम समाजाचा, हा मुद्द्यावर निवडणूक आहे. आता काय वाटतं? उमेदवार तर घोषित झाला, प्रचार सुरू झाला, तुम्हाला काय वाटतं? आम्ही खऱ्या अर्थाने संविधानाचा मुद्दा, संविधानाच्या सुरक्षिततेचा मुद्दा लोकसभेला आम्ही निर्माण केला होता म्हणण्यापेक्षा तो मुद्दा होता. कारण ज्या माध्यमातून RSS भाजपच्या सरकारने संविधानाची छेडछाड करत अनेक महत्त्वाचे खाजगीकरणाचे निर्णय घेऊन या संविधानाची जी काही बोट लावण्याचं, नख लावण्याचं जे काम केलेलं आहे त्याची चर्चा, त्याची सुरुवात, तो मुद्दा ऐरणीवर आम्ही आणला होता. परंतु आमचा मुद्दा महाविकास आघाडीने हायजॅक केला आणि आमच्या मतामध्ये फूट पाडली, आमच्या मतदारांची दिशाभूल केली. परंतु आता तो मुद्दा जनतेला कळालेला आहे. विधानसभेला त्यांचा तो मुद्दा चालणार नाही. याच मुद्द्यावर अनेक वेळेस परभणीमध्ये निवडणूक झालेली आहे 35 वर्षापासून. त्यावेळी सर काय वाटतंय, आता मंजुलाला साहेबाला त्या गोष्टीचा अनुभव आहे, बऱ्याच गोष्टी सांगितल्या, काय सांगू शकतात यावेळेस होईल का? या खान पाहिजे की बाण पाहिजे हा मुद्दा या निवडणुकीत चालणार नाही. कारण या निवडणुकीमध्ये आरक्षण हा महत्त्वाचा प्रश्न आहे. या निवडणुकीमध्ये रोजगार हा प्रश्न महत्त्वाचा आहे. ज्यांची ताकद असून सुद्धा ज्यांना राजकीय संधी नाकारल्या गेलेली आहे तो समाज आता जागरूक झालेला आहे. त्यामुळे कोणी यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही. तुमची टीम आहे मोठी, ते ओबीसीसाठी फार मोठा प्रमाणात ओबीसीच्या आरक्षणासाठी जी काही प्रक्रिया महाराष्ट्रात झालेली आहे, जी काही बोगस काही कुणबी प्रमाणपत्र दिलेली आहेत, ओबीसीच्या छोट्या मोठ्या जात समूहातील लोकांवर जे अन्याय झालेले आहेत, हाणामारी झालेले आहेत किंवा त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने छेडण्यात आलेले आहेत, त्यांना अडचणीत आणलेल्या आहेत, या सगळ्या प्रश्नांवर ओबीसीचे कार्यकर्ते, ओबीसीचे समाज बांधव जागरूक झालेले आहेत. आणि या सगळ्या प्रश्नांना उत्तर म्हणून बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रातील 17 जिल्ह्यात ओबीसी आरक्षण बचाव यात्रा आम्ही काढली होती. त्या यात्रेच्या निमित्तानं वातावरणामध्ये एक सकारात्मक निर्माण झालेला आहे आणि ओबीसींना कळालेलं आहे की खऱ्या पद्धतीनं ओबीसी आरक्षणाच्या बाजूनं या राज्यामध्ये, या देशामध्ये बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीच उभी राहू शकते आणि लढू शकते. म्हणून त्या आरक्षण यात्रेचा मुद्दा होता की बोगस कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे आणि ओबीसीचं आरक्षण सुरक्षित ठेवण्यात यावं. या आधारावर आम्ही त्या ठिकाणी ही यात्रा काढली. नाही, आम्हाला त्या फॅक्टरचा काही परिणाम आमच्याकडे होणार नाही. आमचा मतदार हा सजग आहे, जागरूक आहे आणि संविधानवादी मतदार असल्यामुळं त्याचा काही आमच्या मतदारावर फार परिणाम होणार. परभणी पर्टिक्युलर परभणी शहर असेल किंवा परभणी विधानसभा मुस्लिम मतदान आहे, फार मोठ्या प्रमाणात निर्णायक मतदान होऊ शकतं. इतर जर जाती सोबत राहिल्या तर एक भविष्य सिटी लागू शकते. आपली अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. काय आवाहन करण्या संदर्भात? 1,28,000 मुस्लिम समाजाचं मतदान आहे असं आत्ताच मला डॉक्टर साहेबांनी सांगितलं. आणि 50-55 हजाराच्या समोर या ठिकाणी बौद्ध समाजाचं मतदान आहे. ओबीसीचं मतदान जवळपास 70-75 हजाराच्या पुढे मतदान आहे. आणि या सर्व या तिन्ही चारही समूहाला या व्यवस्थेनं सातत्यानं राजकीय दृष्ट्या नाकारलेलं आहे, दुर्लक्षित केलेलं आहे, वंचित ठेवलेलं आहे. आणि मंजुलाला यांच्या उमेदवारीच्या माध्यमातून हे सर्व समाज अत्यंत ताकदीनिशी कंबर कसून प्रचाराला लागलेला आहे. निश्चितपणे ही सीट आम्ही विजयी करू, यात आमच्या मनात शंका नाही.